अंतरवाली सराटीत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत खालावली। डॉक्टरांनी केली तपासणी। आंदोलक महिलांकडून पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची जरांगेंना विनंती। अंतरवाली आणि वडीगोद्री परिसरात मुसळधार पाऊस। धुळे महामार्गावर पावसामुळे आंदोलनकर्त्यांनी घेतली माघार। जरांगे यांची तब्येत खालावत असल्याने केला होता रास्ता रोको। ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी की नख लावण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत? मंगेश ससाणींचा राजरत्न आंबेडकरांना सवाल। ओबीसींचं आरक्षण जात असताना तुमच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत। ससाणींचा राजरत्न आंबेडकरांवर हल्लाबोल। गेल्या 7 दिवसांपासून आम्ही उपोषण करतोय, सरकार मात्र ढिम्म आहे। उपोषण करते मंगेश ससाणींचा आरोप। शरद पवारांनी जरांगेंच्या मागणीवर आपलं मत स्पष्ट करावं, ससाणींची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणासाठी तहसीलदाराची खुर्ची जाळली। आमचं एन्काउंटर करा म्हणत दिल्या मराठा आरक्षणाच्या घोषणा। मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळावं आणि जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाकडून वसमत तालुका बंद। आंदोलनात मराठासह मुस्लिम बौद्ध समाज बांधवही सहभागी। बीडच्या धामणगावात जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साईनाथ पोकळे आणि अशोक पोकळे यांचं बेमुदत उपोषण। जरांगेंच्या मागण्यांकडे राज्य सरकार गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाट्यावर मराठा बांधवांचा रास्ता रोको। मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करा, आंदोलकांची मागणी। धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक दिसते। पुढील कॅबिनेटपर्यंत निर्णय होणं अपेक्षित, मात्र सरकार चुकलं तर धनगर घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा। बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर हॅशटॅग देवाचा न्याय सोशल मीडियावर ट्रेंड। देशभरात एक्सवर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यावर शिवसेनेकडून धर्मवीर आनंद दिघेंच्या शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन। फटाके वाजवून आनंद व्यक्त। देवाने न्याय दिल्याची नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर राज्यात क्राईम वाढतो, खासदार सुप्रिया सुळेंची टीका। आरक्षणासंदर्भात राज्यात सुरू असलेल्या तणावाला सरकार जबाबदार, सुळेंचा हल्लाबोल। भाजप आमदार संजय केळकर यांनी ज्युपिटर रुग्णालयात जात जखमी पोलिसाची केली विचारपूस। काल अक्षय शिंदेच्या गोळीबारात निलेश मोरे हे पोलीस उपनिरीक्षक झाले होते जखमी। अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारलं पाहिजे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर उदयनराजेंची प्रतिक्रिया। अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यामुळे पुण्यात शिवसेनेकडून पोलिसांचं अभिनंदन। अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा आंदोलन करत केला निषेध। पुण्यातल्या शिवसेना कार्यालयाबाहेर आंदोलन। एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला, आता जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर करेल। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आरोपीच्या तोंडावर बुरखा, हातात बेड्या, मग तो बंदूक घेऊन गोळ्या कशा चालवतो? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरनं संजय राऊत यांचा सवाल। एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या शिंदेचा नाही तर शिवसेनेचा आणि राजकारणात उद्धव ठाकरे यांचा एन्काउंटर केलाय। जनता आमचा नाही तर महाविकास आघाडीचा एन्काउंटर करणार। आठवलेंची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।